प्रेज द लॉर्ड. रहोबोतच्या मराठी सर्व्हिस मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आणि प्रभूच्या नावाला धन्यवाद असो की त्यांनी आपल्याला ही संधी दिली की आपण आज या समयी परमेश्वरच्या भवनामध्ये येऊन त्याची उपासना, त्याची स्तुती, आराधना, त्याचे वचन मनन करण्याकरिता त्यांनी ही संधी आपल्या जीवनात दिली. आपण परमेश्वरच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद करूया. आपण आपली मने तयार करूया की प्रभू आज आपल्याशी बोलणार आहे. हालेलुया. ओ स्तुती, धन्यवाद प्रेमळ पित्या. प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो राजा. प्रभूजी, तू मार्गदर्शन करणारा परमेश्वर आहे दे बाप्पा. हो प्रभू, या समयी पवित्र आत्मा प्रभू तुम्हाला नियंत्रण देतो. प्रभू, या जागेचं नियंत्रण, माझ्या स्वतःचं नियंत्रण, प्रभू इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं नियंत्रण प्रभू तुम्ही घ्या आणि प्रभू प्रत्येकासोबत तुम्ही बोला. प्रभूजी देवा, जे ऑनलाईन आम्हाला ऐकत आहेत प्रभूजी, त्यांची देखील तुम्ही भेट घ्या. प्रभूजी आजच्या संध्याकाळी दे बाप्पा, जी तुमची इच्छा आमच्या जीवनामध्ये आहे, जी तुमची इच्छा तुमच्या लोकांकरिता आहे प्रभूजी, आज तुमच्या वचनाच्या द्वारे तुम्ही प्रत्येकाशी बोला दे बाप्पा. आजचं वचन प्रभूजी लोकांच्या जीवनाला कलाटणी देणारा असू देत. आजचं वचन लोकांचे हृदय प्रभू बदलणारा असू दे. प्रभू आजचं वचन त्यांची विचारसरणी बदलणारा असू दे दे बाप्पा. प्रभू तुम्ही या ठिकाणी आहात आणि पूर्ण कंट्रोल तुमच्या हाती देतो. प्रभू बोलणारी मी नाही, बोलणारा पवित्र आत्मा आहे. प्रभू मी स्वतःला देखील तुमच्या हाती देते. प्रभूजी माझी जिव्हा तुम्ही तुमच्या हातामध्ये घेऊन प्रभू तुम्ही माझ्याद्वारे बोला तुमच्या लोकांशी. प्रभूजी ही पुढची सर्व वेळ तुम्ही आम्हाला चालवा. प्रभू तुमच्याकरिता, तुमची वाणी ऐकण्याकरिता प्रभू आमचे कान हे प्रभू एकवटलेले आहेत दे बाप्पा. प्रभू प्लीज तुम्ही आमच्याशी बोला. प्रभू येशूच्या नावामध्ये मागत आहे. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या प्रियजनांनो, परमेश्वर तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि खरोखर तो खूप चांगला परमेश्वर आहे. त्याची योजना आपल्या लेकरांवर युगानुयुग आणि त्याची सत्यता पिढ्यापर्यंत राहते. प्रभूच्या नावाला खूप धन्यवाद असो. आणि तुम्ही या रहोबोत चॅनल वरती जेव्हा तुम्ही आले आहात, जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज थोडा टाइम घेऊन या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून जेव्हा केव्हा प्रभूची वचने शेअर केली जातील ती तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि अनेकांकरिता हे चॅनल आशीर्वादाचं कारण ठरेल. प्रभूच्या नावाला खूप धन्यवाद असो. आजच्या म्हणण्याकरिता परमेश्वराने जी वाणी आपल्यापर्यंत आणलेली आहे, जो विषय मी आज तुमच्या समोर मांडू इच्छिते, देवानी एक शब्द या मागील दिवसांमध्ये माझ्या हृदयात टाकला. शब्द असा आहे, ड्रिव्हन बाय गॉड्स गिव्हन पर्पज. देवाच्या दैवी योजनेच्या अंतर्गत प्रेरणा घेऊन चालणे. ड्रिव्हन बाय द गॉड्स गिव्हन पर्पज म्हणजे दैवी योजनेच्या अंतर्गत प्रेरित होणे. आणि हा जो शब्द जेव्हा माझ्या अंतःकरणामध्ये देवाने दिला, हा एक ड्रीम्सच्या माध्यमातून देवानी माझी भेट घेतली आणि हा शब्द जेव्हा दिला, मी खूप ब्लेस झाली जेव्हा या शब्दाची त्याची जी सिव्हिअरिटी जी मी समजू शकली. आणि तेच मी आज प्रियजनो तुमच्या समोर ठेवत आहे. प्रभूच्या नावाला खूप धन्यवाद आहे की आपला देव, तुमचा आणि माझा देव हा पर्पजचा परमेश्वर आहे, हा योजनांचा परमेश्वर आहे. इथे जे काही आपल्या जीवनामध्ये होते किंवा घडते किंवा हर एक घटना जी आपल्या जीवनामध्ये होते ती एक पर्पज घेऊन येते. ती योजना, देवाची दैवी योजना ही आपल्या जीवनामध्ये आपल्याला तयार करण्यासाठी, दैवी उद्देशच्या दृष्टीने वाटचाल करण्याकरिता किंवा आपलं जीवन घडवण्याकरिता देव आपल्या लोकांसाठी एक विशेष उद्देश ठेवतो. तुमचा आणि माझा देव हा उद्देशांचा परमेश्वर आहे. त्याने तुम्हाला आणि मला असंच केवळ जस्ट एक नंबर, एक लोकसंख्येचा एक नंबर म्हणून नाही ठेवलं. प्रियांनो, आज आपण जेव्हा या देशाची जेव्हा जनगणना होते त्या जनगणनेमधला एक नंबर आहात तुम्ही
तुम्ही आणि मी एक नंबर आहे. परंतु देवाच्या राज्यामध्ये, स्वर्गामध्ये, स्वर्ग जेव्हा आपल्याला पाहतो तो तुम्हाला जस्ट एक नंबर नाही पाहत, तो तुम्हाला उद्देशाने पाहतो. जेव्हा देव तुमच्याकडे पाहतो, जेव्हा देव माझ्याकडे पाहतो, तो त्याच्या ठेवलेल्या, नियुक्त केलेल्या उद्देशाकडे पाहतो आणि तो वेळोवेळी हे पाहतो की काय आपण देवाचा दिलेला उद्देश पूर्ण करत आहोत. जीवन, मी हा शब्द जेव्हा हा शब्दाचं मनन करत होती, ड्रिवन बाय, ड्रिवन म्हणजे फरफटत जाणे, म्हणजे ओढले जाणे, चालवले जाणे. कोणीतरी आपल्याला घेऊन जातं. जेव्हा आपली बऱ्याचदा जेव्हा आपण इच्छा असते आणि आपण सोबत जातो तर ती गोष्ट वेगळी असते. परंतु कोणी आपल्याला जबरदस्ती करून पुश करतं, जेव्हा आपली इच्छा नाहीये त्यावेळेस कोणीतरी आपल्याला जबरदस्ती करतं, आपल्याला आवडत नाही प्रियानो. आपल्याला असं वाटतं की मला मला जबरदस्ती करत आहे, मला हे नाही करायचंय, मला हे नाही करायचंय. बऱ्याचदा आई वडील आपल्या लेकरांना सांगतात, प्रार्थना कर, बायबल वाचलं का, आज प्रार्थना केली का. लेकरांना बऱ्याचदा ही गोष्ट आवडत नाही. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला पण असं वाटायचं, ड्रिवन बाय, का आमच्या मागे लागतात. माझी मम्मी हमेशा आम्हाला बोलायची की बायबल वाचलं का, आज प्रार्थना केली का. तेव्हा ती अशी वारंवार विचारायची, त्यावेळेस ती गोष्ट आवडायची नाही प्रियानो, कारण तेव्हा त्या गोष्टीचं मर्म आम्हाला ठाऊक नव्हतं. आणि नंतर जेव्हा आम्ही आमच्या वयाच्या पुढे गेलो आणि जेव्हा देवाच्या वचनाची, देवाची जेव्हा भेट झाली, त्याच्या उद्देशाची आम्हाला जाणीव झाली, त्यावेळेस हे लक्षात आलं की देवाची भेट ही त्याच्या वचनातून होते. देव आपल्या प्रियजनांची भेट त्याच्या वचनातून करतो. जेव्हा आपण बायबल वाचतो, पवित्र शास्त्र जेव्हा वाचतो, देव आपल्याशी बोलतो, त्याचे उद्देश तो आपल्या जीवनामध्ये ठेवतो. बायबलमध्ये एक व्यक्ती आहे, बायबलमध्ये एका स्त्रीबद्दल लिहिलं गेलेलं आहे. तिचं नाव होतं एस्तर. माझ्यासोबत शास्त्रभाग वाचाल, आपण वाचूया. एस्तर ह्या पुस्तकाचा 4था अध्याय आणि 14 वचन आपण वाचूयात. 13 पासून आपण 14 हे वचन वाचूया. मी वाचते. 13 वचन, एस्तर हिचा 4था अध्याय आणि 13 वचन. तेव्हा त्याने त्याच्या हस्ते एस्तरला सांगून पाठविले की तू राजमंदिरात आहेस, म्हणून तू यहुदी लोकांतून वाचून राहशील असे तुझ्या मनास वाटू देऊ नकोस. तू ह्या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसऱ्या कोठूनही यहुद्यांची सुटका व उद्धार होईलच. पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून. या ठिकाणी प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. हे वाचलेले वचन परमेश्वर आशीषित करो. आणि या ठिकाणी जेव्हा आपण पाहत आहोत की एस्तर आणि मोर्दकै जो तिचा काका आहे, या दोघांमधलं हे संभाषण आहे. आणि बॅकग्राऊंड स्टोरी अशी सांगते की एस्तर ही अनाथ मुलगी आहे आणि तिची निवड राजाच्या दरबारी केली गेली आणि तिच्यासाठी जी अस्तित्वात असलेली राणी, वस्ती राणी, हिला तिने रिप्लेस केलं होतं आणि वस्ती राणीच्या जागेवर एस्तरची राणी या पदावरती नियुक्ती झाली. आणि जेव्हा यहुदियांकरिता उभं राहण्याची वेळ आली, त्यावेळेस एस्तर कारण सांगत आहे की मी राजदरबारात, मी राजाच्या समोर जाऊ नाही शकत आहे. का? कारण की राजाने मला बोलवणं नाही पाठवलं आहे आणि मी अचानक राजाच्या समोर गेली तर राजदंड येऊ शकतो. त्यावेळेसची ही राजाची ही आज्ञा होती की बिना परवानी कोणीही राजाच्या दरबारात उपस्थित राहू शकत नाही. जोपर्यंत राजा एखाद्या व्यक्तीला उपस्थित राहण्याकरिता परमिशन देत नाही, तोपर्यंत कोणीही व्यक्ती तिथे समोर जाऊ नाही शकत आहे, राणी देखील नाही. तेव्हा एस्तर सांगत आहे मोर्दकैला की मी तर अजून, मला आज्ञा नाही झाली तर मी कशी काय राज दरबारात जाऊ शकेल.
मोर्दकय खूप सुंदर तिला एनकरेजमेंट देत आहे. मोर्दकय सांगतोय की तुला असं वाटू देऊ नको की तू राज दरबारी आहेस तर तुझी सुटका होईल. देव आपल्या लोकांचा सुटका आणि उद्धार हा कुठल्याही प्रकाराने करेल, परंतु तू ह्या कठीण समय तिथे का पोहोचवली गेली आहेस? तू त्या जागी पोहोचवली गेलेली आहेस ज्या देवानी तुला धुळीतून उचलून त्या श्रीमंतांच्या पंक्तीमध्ये बसवलेला आहे, ज्या देवानी तुला अनाथ अवस्थेत उचलून आज राजाचे राणी म्हणून स्थिर केलेला आहे, ज्या देवानी तुला दारिद्र्यातून उचलून श्रीमंत राज दरबारामध्ये ठेवलेला आहे, ते एका विशेष उद्देशाकरिता आहे. तू तो उद्देश विसरू नको. तुला असं वाटू देऊ नको की आता मी सुखचैनीमध्ये आहे, मी आरामदायक स्थितीमध्ये आहे, तर मी हमेशा या स्थितीमध्ये आरामदायक राहणार नाही. प्रियांनो, परमेश्वरचं वचन इथे एस्तरला, मोर्दके एस्तरला हे सांगत आहे की तुला तुझ्यावर असलेली दैवी योजना, तू त्या योजनेचा पार्ट बन. तू तुझ्या देवानी का कर, कोणत्या कारणास्तव देवानी तुला धुळीतून उचलून राज दरबारात बसवलेला आहे, तो उद्देश विसरू नको. त्या उद्देशाला धरून राहा, त्या उद्देशावरती फोकस धरून राहा. ड्रिवन बाय गॉड्स गिवन पर्पज. देवानी तुमच्यावर, माझ्यावर, प्रत्येकावरती एक योजना, एक पर्पज ठेवलेला आहे. आणि जेव्हा आपण देवाला अल्लाव करतो, जेव्हा आपण पवित्र आत्म्याला अल्लाव करतो की तुझ्या योजनेमध्ये मला चालव, त्यावेळेस पवित्र आत्मा आपली सहायता करतो की आपल्याला जिथे असायला पाहिजे तो आपल्याला तिथे घेऊन जातो. ज्या वेळेस आपल्याला बऱ्याचदा आपल्याला कठीण प्रसंगाला सामना द्यावा लागतो, इथे एस्तरला देखील कठीण प्रसंग आलेला आहे, पेच प्रसंग आलेला आहे. एस्तरला लक्षात येत नाहीये की मी कशी जरी मी इब्री असली, जरी मी यहुदी असली, परंतु राजाला ठाऊक नाहीये, तर मी माझी आयडेंटिटी लपवून ठेवली तर कदाचित माझा बचाव होईल. परंतु मोर्दकय तिला सांगत आहे, तुझ्या लोकांकरिता तुला तिथे नियुक्त केलं गेलेलं आहे. तू देवाचा उद्देश जाणून घे. देवाचा उद्देश त्याच्या लोकांकरिता आहे. त्याच्या लोकांसाठी एक व्यक्ती जेव्हा देवाने गॉड गिवन पर्पज मध्ये उभा राहतो, त्याच्या मागे एक मोठी सेना छुटकारा पावते. जसा देवानी मोशेला एक पर्पज दिला, एक मोशे जेव्हा उभा राहिला, तो त्याच्या बुलाहट मध्ये उभा राहिला, तो त्याच्या कॉलिंग मध्ये जेव्हा उभा राहिला, मिस्रातून इस्रायली लोकांची सुटका झाली. इस्रायली लोक इकडे प्रार्थना करत होते, हे देवा, तू आमच्याकडे बघत नाही का, तू आमच्याकडे लक्ष देत नाहीये का? देव जेव्हा मोशेला भेटतो, देव सांगतो, मी माझ्या लोकांचा कळवळा पाहिलेला आहे आणि म्हणून मी तुला निवडलेला आहे, मी तुला पाठवत आहे. आणि मोशे जेव्हा आपल्या त्या देवाने दिलेल्या उद्देशामध्ये जेव्हा उभा राहिला, संपूर्ण इस्रायली लोक मिस्रातून त्यांची सुटका झाली. आज आपण काय ऐकत आहोत? देवानी दिलेला दैवी उद्देश पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला एनकरेज करू इच्छिते. ड्रिवन बाय, तुम्हाला फरफटणारी फिलिंग येईल, तुम्हाला कष्टातून जावं लागेल, तुम्हाला परेशानीतून जावं लागेल. तुम्ही म्हणाल, प्रभू ही कशी सेवा आहे, ही अशी कशी सेवा आहे, लोक साथ नाही देत आहेत, माझ्या सोबत कोणी नाहीये, मी एकटी आहे. एस्तर विचार करत आहे, मी एकटी काय करू शकते? मी राजघराण्यामध्ये आहे, मी राजाच्या दरबारी आहे, मी एकटी लोकांसाठी मी काय करू शकते? परंतु मोर्दकय तिला एनकरेज करतो की तू काय जाणो की ह्याच कठीण प्रसंगासाठी तुझी निवड केली गेलेली आहे. प्रियांनो, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये कठीण प्रसंग येतात, त्या प्रसंगामध्ये तुमची रिएक्शन ही खूप मॅटर करते. तुम्ही देवाच्या योजनेला जागा देता का? जेव्हा आपल्यावरती प्रसंग येतो, परेशानी येते, आजारपण येतं, कष्टातून जावं लागतं, त्यावेळेस तुमचा पर्पज पूर्ण होतो का? बऱ्याचदा देव आपल्या निवडलेल्या
अभिषिक्तावरती, त्याला परेशानीमधून जावं लागतं, कष्टातून जावं लागतं, कारण देवानी त्याच्यावरती एक उद्देश ठेवलेला आहे. जेव्हा येशू ख्रिस्ताची सेवकाई आम्ही पाहतो, येशू ख्रिस्ताला त्याचा पर्पज होता, त्याच्या जीवनाचा उद्देशच हा होता की समस्त जगासाठी, पूर्ण मानव जातीच्या पापांकरिता तो एक कोकऱ्या समान, एक निर्दोष वधलेला कोकऱ्या समान आपला जीव, आपला प्राण, आपला हर एक रक्ताचा शेवटचा थेंब देखील त्या मानव जातीकरिता देण्याकरिता येशू ख्रिस्ताची निवड झाली होती. येशू ख्रिस्ताचा या जगामध्ये येण्याचा उद्देश हा होता की तो समस्त मानव जातीच्या पापांकरिता तो त्या वधस्तंभावरती आपला प्राण देईल. तो देवाचा पुत्र असून देखील त्यांनी तो मान, तो आदर त्याने ठेवला नाही. तो मनुष्याचा पुत्र बनून या जगामध्ये आला, तुमच्या आणि माझ्या पापांकरिता तो वधला गेला. हा देवाचा उद्देश येशू ख्रिस्ताच्या जीवनाबद्दल होता आणि येशू ख्रिस्तानी तो देवाचा उद्देश पूर्ण केला. पूर्ण नवीन शास्त्रामध्ये जिथे जिथे येशू ख्रिस्तानी आपली ओळख दाखवलेली आहे, त्यांनी आपला उद्देश सांगितलेला आहे. मी माझ्या पित्याची योजना पूर्ण करण्यासाठी आलो आहे, मी आलो आहे माझ्या देवाची योजना पूर्ण करण्यासाठी. शेवटच्या गतसिमनीच्या बगीच्यामध्ये देखील येशू ख्रिस्त म्हणत आहे की प्रभू, माझ्या पित्या, हो, जर जमल्यास हा प्याला, हा कटोरा माझ्यापासून लांब केला जाऊ दे, दूर केला जाऊ दे. हे सांगत असताना तो तरी देखील म्हणत आहे, माझी नाही परंतु तुझी इच्छा, तुझी योजना पूर्ण होऊ देत. कारण येशू ख्रिस्ताला माहित होतं की माझ्यासाठी देवाची हीच योजना आहे आणि त्याने ती योजना पूर्ण केली आणि पित्याने त्याचं गौरव केलं. वचन सांगतं की देव पित्याने त्याचं गौरव केलं आणि पवित्र आत्म्याने तिसऱ्या दिवशी त्याला पुनरुत्थानित करून पित्याच्या उजव्या बाजूला त्याला स्वर्गीय स्थानामध्ये बसवलेलं आहे. हालेलुया. ड्रिवन बाय गॉड्स गिवन पर्पज. जेव्हा जेव्हा देवाच्या उद्देशामध्ये तुम्ही चालायचा प्रयत्न करतात, कदाचित तुम्हाला फरफट होईल, कदाचित त्रास होईल, फरफटणारी फिलिंग येईल. तुम्हाला माहितीये फरफटणं काय असतं? एखादी बंद गाडी, एखादी बंद कार जी चालू नाहीये, जिचे चाक पंक्चर झालेले आहेत, जिचं इंजिन बंद झालेलं आहे, अशा गाडीला जेव्हा टोईंग केलं जातं, जेव्हा गाडीला धरून फरफटत घेऊन गेलं जातं एका जसं सेंटरला, काय बोलतात त्या गॅरेजला घेऊन गेलं जातं टोईंग करून, तर त्या गाडीची आपली काही हे नसते, काही फोर्स नसतो, त्या गाडीचा काही फोर्स नसतो, फोर्स असतो त्या टोईंग करणाऱ्या गाडीचा. तसा पवित्र आत्मा आपल्याला टो करतो, तो टो करून आपल्याला तिथे घेऊन जातो जिथे आपल्याला देवाचा उद्देश पूर्ण करायचा असतो. त्यावेळेस कदाचित आपली इच्छा नसते, आपली इच्छा बिलकुल नसते की ह्या प्रोसेस मधून जाण्याची, या जर्नी मधून जाण्याची, परंतु जेव्हा ज्याच्यावर देवाची दैवी योजना आहे त्याला तो फील येतो, फरफटणारा फील. बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये आपण तो फील घेतो की का कष्ट आहे, का त्रासातून जात आहे, का ही समस्या माझ्या जीवनात आली. ती तुम्हाला टो करण्यासाठी आहे, ती तुम्हाला गॉड गिवन पर्पज मध्ये ढकलण्यासाठी आहे, ती तुम्हाला तिथे घेऊन जाण्यासाठी आहे जिथे तुम्हाला असायला पाहिजे. जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी, एखाद्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण स्थिर होऊन जातो, आपल्या जवळ आपल्याला मागे दिसत नाही, पुढे दिसत नाही, काही दिसत नाहीये, रस्ता दिसत नाहीये, अशा वेळेस ज्याच्यावर देवाची योजना आहे, ज्याच्यावर देवाचा पर्पज, देवाचा उद्देश आहे, त्याला ड्रिवन बाय, त्याला टो केलं जातं, त्याला ढकललं जातं, देवाच्या योजनेमध्ये ढकललं जातं. आणि तेव्हा आपल्याला प्रियनो आवडत नाही. त्यावेळेस आपल्याला, कारण की का, देवाची सेवा ही कम्फर्ट झोन मध्ये नाहीये, ही राजघराण्यामध्ये नाहीये. एस्तर आपल्या राजघराण्यामध्ये तिला असं वाटत आहे की वाव, किती वर्ष मी अनाथ
मी किती वर्ष दारिद्र्यात काढली आणि आता कुठे मला सुख मिळालेलं आहे. राज दरबारात मी आलेली आहे. वाव, लोक माझ्यासाठी लोक दिले गेलेले आहेत. लोक मला श्रृंगार करत आहेत. लोक मला तयार करत आहेत. किती लॅविश लाईफ आहे माझी. आणि आता कुठे तर मी ह्या राज दरबारात सेटलच झाली होती. तर मोर्देखाई म्हणतोय की कठीण प्रसंगासाठी तुझी निवड झालेली आहे. नो 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 नो, आता मला ते नाही करायचंय. मला आता एन्जॉय करायचंय. माझं लाईफ आता इतक्या परेशानीतून मला इथे आणलेलं आहे. आता मला ते नाही करायचंय. आता मला परत ती लाईफला नाही जायचंय. परंतु मोर्देखाई म्हणतो, काय माहित अशा कठीण प्रसंगासाठी तुझी निवड केली गेलेली आहे. देवाचे प्रियजनो, आपली निवड ही कठीण प्रसंगासाठी केली गेलेली आहे. आपली निवड ही कम्फर्ट झोन मध्ये झोपण्यासाठी नाहीये. आपली निवड कम्फर्ट झोन मध्ये राहून आराम करण्यामध्ये नाहीये. आपली निवड देवानी काम करण्यासाठी, गॉड गिवन पर्पजला पूर्ण करण्यासाठी, दैवी उद्देशला पूर्ण करण्यासाठी केली गेलेली आहे. माझ्यासोबत एक वचन वाचा, इफिस्करास पत्र ह्याचा 2रा अध्याय आणि 10 वचन आपण वाचूया. देवाची योजना आपल्याकरिता काय आहे? कारण आम्ही देवाच्या हाती, देवाच्या हातची कृती आहोत. ख्रिस्तामध्ये आम्हाला चांगल्या कामासाठी जे देवाने आरंभीच योजून ठेवलेले आहे, निर्माण केले गेले, आम्ही त्यामध्ये चालावे. गॉड गिवन पर्पज, देवाचा दैवी उद्देश तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हा आपण जन्मलेलं पण नव्हतो, त्याच्या आधी देवाने आरंभलेला आहे. आज वयाच्या या टप्प्यापर्यंत पोहोचल्यानंतर आपण देवाला हे नाही म्हणू शकत, नो नो नो, मला हे नाही करायचंय, मला इथे नाही जायचंय, मला हे नकोय, हे सेवा मला नकोय, मला आता आराम करायचंय, मी खूप कष्ट उचलले देवा, आता मला आराम करू दे, आता मला रेस्ट करू दे. नाही, असं जर तुमचा ऍटिट्यूड असला, असा जर माझा ऍटिट्यूड असला, तर आपण फरफटून देव आपल्याला घेऊन जाईल. जसं योनाला देवानी, तो म्हणाला मी नाही, मला हे नाही करायचंय, देवा मला इथे नाही जायचंय, तू मला दाखवतेस की जा निनवेला, पण मला नाही जायचंय तिकडे, तू तुझा उद्देश तुझ्या जवळ ठेव, मला तिकडे नाही जायचंय. परंतु देवानी त्याच्यासाठी एक मासा तयार केला. तो मासा 3 दिवस 3 रात्र योना त्याच्यामध्ये होता. देवानी त्याचा उद्देश त्या माशाच्या पोटामध्ये त्याच्यावर विदित केला. तुम्हाला माहितीये, मासा जेव्हा ओकला तर तो निनवेच्या किनाऱ्यावर जाऊन ओकला. जो मासा तर्शीशवरून योनाला गिळला होता, तो मासा निनवेच्या किनाऱ्यावर जाऊन त्यांनी ओकून दिलं. योनाकडे काही चॉईसच नाही राहिला. त्यांनी आपली योजना देवावरती थोपण्याचा प्रयत्न केला. माझी योजना, मी माझ्या योजनेनुसार चालणार. परंतु जेव्हा देव आपल्याला त्याच्या योजनामध्ये चालवतो, बऱ्याचदा आपल्याला फरफटणारी फिलिंग येते. आणि तो ह्यासाठी असते की देवाचा तुमच्यासाठी, माझ्यासाठी जो उद्देश आहे तो पूर्ण करावा. हालेलुया. योसेफाचं उदाहरण जेव्हा आपण पाहतो की योसेफाकरिता जेव्हा योसेफाने स्वप्न पाहिलं, वाव, माझ्यासाठी तर खूप छान स्वप्न आहे. जेव्हा त्यांनी स्वप्न खूप इंटरेस्ट घेऊन आपल्या भावांना, आपल्या पित्याला सांगितलं, त्याला फार एनकरेजमेंट होता, फार उत्साह होता की अरे मला हे स्वप्न पडलेलं आहे. ते स्वप्न त्याच्यासाठी त्याच्या जीवाला हानी असं ठरलं. उत्पत्ती ह्याचा 50 अध्याय आणि 20 वचन सांगतं की तुम्ही माझ्यासाठी जी हानी विचार केली होती, देवानी माझ्यासाठी ती भलाईमध्ये निवडलेली. वचन वाचूया आपण. उत्पत्ती ह्याचा 50 अध्याय आणि 20 वचन. तुम्ही माझा वाईट करण्याचा कट केला, पण देव माझ्यासाठी चांगला योजना करीत होता, अनेक लोकांचे प्राण वाचवण्यासाठी माझा उपयोग करावा, अशी देवाची योजना होती. हालेलुया. आज तुम्ही ते पाहतात. या वचनाला आमेन म्हणा.
कारण की तुमच्यामध्ये एक योसेफ आहे आणि जसं योसेफ म्हणत आहे, असंख्य लोकांना वाचवण्याकरिता देवानी माझी निवड केलेली आहे, तशीच तुमची आणि माझी आज देवानी निवड केलेली आहे की जेणेकरून ज्या ठिकाणी आपण राहतो, ज्या ठिकाणी देवानी आपल्याला रोपलेलं आहे, त्या ठिकाणी असंख्य लोकांकरिता आपण आशीर्वादाचं कारण ठरावं. आज देवानी आपल्यावर उद्देश ठेवलेला आहे की आपण अनेक लोकांसाठी आशीर्वादाचं कारण ठरावं. आपल्याला वाटत आहे आपण कष्टातून जात आहे. आता योसेफाला बघा की तो ते देवाचा दैवी उद्देश समजू शकला. त्या खड्ड्यात पण देवाचा उद्देश होता, पोटिफराच्या घरामध्ये देखील देवाचा उद्देश होता, जेलमध्ये गेला तिथे देखील देवाचा प्लान ऑन होता. आणि जेव्हा प्रधानमंत्री जेव्हा युसूफ बनला, युसूफ सांगतो म्हणजे प्रिझन पासून प्राईम मिनिस्टर बनेपर्यंत देवाचा गॉड गिवन पर्पज योसेफसाठी जो होता तो पूर्ण झाला. परंतु तो पूर्ण होत असताना कदाचित योसेफाची देखील फरफड झाली. ती त्या प्रोसेस मधून, त्या दुःखदायक, त्या कठीण समयातून त्याला जावं लागलं. जेव्हा तुमच्यावर माझ्यावर देवाचा एक विशेष उद्देश आहे प्रियांनो, तो उद्देश पूर्ण करण्याच्या जर्नीमध्ये तुम्हाला आणि मला त्या कठीण प्रसंगातून जावं लागणार. परंतु जेव्हा आपण गो थ्रू होतो, जेव्हा आपण त्याच्यातून जातो, देवाचं वचन सांगतं, यशायाचा 43 अध्याय 2-3 वचन सांगतं की तू नद्यातून जाशील, नद्या तुला डुबवणार नाही. तू अग्नीतून होऊन जाशील, परंतु अग्नी तुला पोळणार, अग्नीची लव तुला पोळणार नाही. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे, देवाच्या प्रियजनांना कठीण प्रसंगातून जावं लागतं. जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनामध्ये कठीण प्रसंग येतो, त्यावेळेस देवाला धन्यवाद द्या यासाठी की प्रभू तू तुझ्या दैवी योजनेमध्ये मला चालवत आहेस. मी देवाच्या योजनेमध्ये चालत आहे, म्हणून कदाचित त्रास आहे. हा त्रास मला पुढे नेण्यासाठी आहे. हा त्रास मला पुढे जाऊन देवाचा उद्देश पूर्ण करण्याकरिता आहे. एस्तरच्या जीवनामध्ये जेव्हा आपण पाहतो, एस्तरला एकटेपणा आला, एस्तरला भय आलं की मी कसं करू शकते. एक छोटीशी, एक साधारणची स्त्री, एक जिने अजून राज दरबारात अजून काही काम नाही केलं, अशी काही मोठी योजना किंवा मोठं काही कामगिरी नाही केली, अशी साधारण स्त्री कशी काय माझ्या सर्व लोकांसाठी सुटकेचं कारण ठरेल. परंतु देवानी एस्तरला अद्भुत तरीकेने चालवलं, तिला करेज दिलं, तिला हिम्मत दिली, तिच्यामध्ये तो हियाव आला, तिच्यामध्ये ती सामर्थ्य आली की यस, आता मी मरेल तरी चालेल, परंतु मी सत्यासाठी उभी राहील, मी माझ्या लोकांसाठी उभी राहील. तुम्हाला आणि मला देवाने ह्याच कारणास्तव उभा केलेला आहे प्रियांनो. कठीण समयाकरिता देवाने आपल्याला देव आपल्याला तयार करत आहे. तो आपल्याला त्या सीझन मधून घेऊन जात आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये आपण आज कदाचित आपल्याला परेशानी आहे, आज दिक्कत आहे, आज प्रॉब्लेम्स आहेत, आज तंगी आहे, आज बिमारी आहे, परंतु येणाऱ्या दिवसांमध्ये आपण अनेक लोकांसाठी आशीर्वादाचं कारण ठरवू. देव सांगत आहे, काय जाणो की कठीण समयासाठी तुमची आणि माझी निवड झालेली आहे. जेव्हा देवाने शौलाचा पालट केला, हनन्याला त्यांनी एक शब्द सांगितला. हनन्या म्हणतो, मी कसं काय त्याच्या जवळ जाऊ, हा तर भयानक व्यक्ती आहे. शौल हा तो मारणारा, तो ख्रिस्त विरोधी आहे, तो ख्रिस्ताच्या लोकांना छळ करणारा आहे, मी कसं काय त्याच्या जवळ जाऊ. देवाचं वचन सांगतं, पहा माझ्यासोबत प्रेषितांची कृत्ये त्याचा 9वा अध्याय आणि 15 आणि 16 वचन आपण वाचूया. प्रभू म्हणाला, जा राजांना आणि परराष्ट्रीयांना आणि इस्रायलच्या संतानांना त्यांच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे. माझ्या नावाकरिता ज्या गोष्टी त्याला सहन कराव्या लागतील त्या मी त्याला दाखवेन. हनन्याला जेव्हा देव सांगत आहे, शौलाची बुलाहट आली आहे, शौलाला निवडलेला एक मोठ्या कामासाठी.
पहा इथे वचन सांगत आहे की मी परराष्ट्रीयांकरिता, मी यहुदियांकरिता, मी माझ्या इस्रायली लोकांकरिता देखील यांच्या समोर त्याला मी दुःख देईल. शाऊल जो पौल बनत आहे त्याला दुःखदायक एक सेवा म्हणून मी त्याला, तो माझा निवडलेला पात्र आहे. मग जेव्हा आपण ख्रिस्तामध्ये येतो, कठीण प्रसंगातून आपण जातो, की देवाचा हा आपल्या जीवनासाठी हा प्लान आहे प्रियांनो. तो आपल्याला शेप देण्यासाठी आहे. जेव्हा आपण कठीण प्रसंगातून जातो, आपण शर्मिंदगीमधून जातो, आपण क्लेशातून जातो, आपण आजारपणातून जातो, जेव्हा आपण एकटेपणातून जातो, अशा अवस्थेतून जातो की जेव्हा आपल्याला एक्सप्लेन करता येत नाही, अशा सिच्युएशन मधून जेव्हा आपण जातो, धन्यवाद द्या की देवाचा दैवी योजना तुमच्यावर प्रगट केली जात आहे. देव तुम्हाला शेप देत आहे. देव तुमच्या त्या दैवी योजनांना मोकळं केलं जात आहे. तुमच्यावरची देवाची योजना मोकळी केली जात आहे. हा त्रास, ही दुःख, ही कमी घटी, ही तुम्हाला तुमच्या जर्नीमध्ये घेऊन जाण्यासाठी आलेली आहे. देवाला, प्रभूला धन्यवाद द्या तुमच्या जीवनाकरिता की प्रभू परेशानी आलेली आहे, ही परेशानी मला त्या पर्पज मध्ये उभी करेल, मला त्या तुझ्या दैवी पर्पज मध्ये उभी करणार आहे. ड्रिवन बाय गॉड्स गिवन पर्पज. देव आपल्या लोकांना त्या दैवी योजनेमध्ये घेऊन जाऊ इच्छितो. काय तुम्ही तयार आहात देवाच्या योजनेमध्ये चालण्याकरिता? काय तुम्ही तयार आहात कठीण समयाकरिता? काय तुम्ही तयार आहात की लोकांकरिता, अनेकांकरिता आशीर्वादाचं कारण ठरण्याकरिता? जर तुम्ही तयार आहात तर देव तुम्हाला त्या ट्रेनिंग मधून घेऊन जाईल. बघा, मिलिटरी फोर्सेस आहेत, पोलीसची ट्रेनिंग आहे, कुठल्याही गोष्टीची ट्रेनिंग आहे. जेव्हा तो त्या प्रोफेशन मध्ये जेव्हा आपण जातो, त्याच्या अगोदर त्यांची एक भारी ट्रेनिंग केली जाते. मिलिटरीमध्ये जेव्हा लोक जातात, त्यांचे कितीतरी महिने रनिंग आहे, डिसिप्लिन आहे, खूप साऱ्या गोष्टींनी त्यांची तयारी केली जाते एक्स्ट्रीम प्रेशर हँडल करण्यासाठी. ख्रिस्ताच्या लोकांना देखील देव आपल्याला तावतो, परखतो, काय माझा मुलगा, काय माझी मुलगी एक्स्ट्रीम प्रेशर हँडल करू शकते का? देव तुम्हाला आणि मला पारखतो, काय माझा मुलगा, काय माझी मुलगी जेव्हा कठीण प्रसंग येतो एक्स्ट्रीम प्रेशर हँडल करू शकते का? की हे लोक ह्यांच्या विश्वासापासून पळून जातात. काय देव हर गोष्टीमध्ये तो आपल्याला पारखतो. बायबलमध्ये खूप सुंदर उदाहरण आहे इयोबाचं. एक्स्ट्रीम प्रेशर, एक्स्ट्रीम, एक म्हणजे बोलतात ना की सर्व काही निघून गेलं, सर्व काही, इयोबाचं सर्व काही काढून घेतलं गेलं, परंतु तरी त्यांनी दैवी उद्देशला सोडलं नाही. तो म्हणतो, निश्चय, मला निश्चय आहे माझा सोडवणारा जिवंत आहे. हालेलुया. इयोब म्हणतो, मला कुठल्याही प्रसंगातून जावं लागलं तरी देखील मला ठाऊक आहे, मी निश्चित आहे की मला सोडवणारा जिवंत आहे. काय आज माझ्या प्रिय लोकांनो, देवाच्या प्रियजनांनो, काय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक्स्ट्रीम प्रेशर हँडल करू शकता? लोकांचे ताणे हँडल करू शकता? तुम्ही लोकांच्या त्या एक्सपेक्टेशन्सला तुम्ही कसे रिॲक्ट करता? लोक तुम्हाला जेव्हा पाहतात, लोक जेव्हा तुमच्यावरती ट्रोल करतात, लोक जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी जज करतात, काय तुम्ही एक्स्ट्रीम प्रेशर हँडल करू शकता? तरच तुम्ही सेवेसाठी तयार होताल. जेव्हा इथे आपण पाहतो, शाऊल जेव्हा चेंज झाला, प्रेषितांची कृत्य 9 अध्याय, जेव्हा शाऊलाचा पालट होऊन पौल झाला, कोणी त्याला एक्सेप्ट नाही केलं. प्रेषितांनी देखील एक्सेप्ट नाही केलं, यहुद्यांनी त्याला एक्सेप्ट नाही केलं, परंतु शाऊल त्यांनी गॉड गिवन पर्पजला होल्ड ऑन केलं. त्यांनी आपली बुलाहटला धरून घेतलं. त्याला माहिती पडलं, ज्या देवाने माझी भेट घेतलेली आहे तो देव मला पुढे देखील चालवेल. ज्या पवित्र आत्म्याने माझी भेट घेतलेली आहे, ज्या पवित्र आत्म्याच्या द्वारे माझ्या खपल्या पडलेला आहे, तो देव मला त्या अद्भुत गोष्टी दाखवेल ज्या लोक प्रेषित जे येशू ख्रिस्ता सोबत राहून त्यांनी पाहिल्या, त्या पौलुसनी आत्म्यामध्ये पाहिल्या. तो येशू ख्रिस्ता सोबत नव्हता, परंतु पवित्र आत्म्याने त्याला त्या गोष्टी शिकवल्या ज्या इक्विव्हॅलंट
प्रेषित पेत्राकडे जे प्रकाशन होतं ते सेम प्रकाशन पौलाकडे होतं. पवित्र आत्मा एक आहे आणि तो त्याच्या लोकांना सेम प्रकाशन देतो. पवित्र आत्मा एकाला वेगळं आणि दुसऱ्याला विरोधार्थी नाही देत. जिकडे पवित्र आत्मा बोलतो तिकडे सेम प्रकाशन असतं. सेम आत्मा, सत्याचा आत्मा सत्याच्या गोष्टी करतो. गॉड गिव्हन पर्पज, देवाच्या दैवी उद्देशाने प्रेरित व्हा. जो उद्देश तुमच्यावरती, माझ्यावरती, जो देवाने तुमच्या जीवनावरती जो निवडलेला, जो तयार केलेला उद्देश आहे, त्या उद्देशाच्या प्रती फेथफुल व्हा. त्या उद्देशाच्या प्रती जागरूक व्हा. त्या उद्देशाच्या प्रती फोकस्ड व्हा की मला काय करायचं आहे. जेव्हा नेहेमियाचं उदाहरण आपण पाहतो, नेहेमियाला देवाने एक विजन दिलं, यरुशलेमचे कोट बांधायचे आहेत. नेहेमिया तो विजन घेऊन, तो उद्देश घेऊन, तो फारसच्या राजापासून निघून तो यरुशलेमचे कोट बांधायला तिथे गेला. आज तुमच्याकडे काय विजन आहे, काय उद्देश आहे आणि काय तुम्ही त्या उद्देशासोबत फेथफुल आहात. ज्या दिवशी देवाने तुमची भेट घेतली, ज्या दिवशी देवाने तुमच्यावर विजन प्रगट केलंय, ज्या दिवशी देवाने तुमच्या जीवनावर एक उद्देश, एक जबाबदारी, एक सेवा ठेवलीये, काय तुम्ही त्या सेवेच्या बद्दल जागरूक आहात? काय तुम्ही देवाच्या त्या निवडलेल्या, त्या दिलेल्या शब्दाच्या प्रती फेथफुल आहात? एस्तर म्हणते, एस्तर पुढे बोलली, तिला जेव्हा मोर्देकाईने एनकरेज केलं, खूप सुंदर वचन एस्तर बोलते की वचन सांगतं एस्तर याचा 4 अध्याय आणि 16 वचन. ती म्हणते, असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन, मग मी मेले तर मेले. ती म्हणते, मला फरक नाही पडत आहे की आता माझ्या जीवनाचं काय होईल. मी देवाचा उद्देश पूर्ण करण्याकरिता मी झटेल, मी मेली तरी चालेल, परंतु जो उद्देश देवाचा माझ्या जीवनावर आहे, मी तो उद्देश पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. मी माझ्या कम्फर्ट झोन मध्ये राहणार नाही. मी राजमहलामध्ये मी फक्त माझा विचार नाही करणार, मी त्या लोकांचा विचार करत आहे ज्या लोकांसाठी देवाने मला राजगद्दीवर बसवलेलं आहे. योसेफ म्हणतो की माझ्यासाठी देवाने ही भलाई केली की माझ्याद्वारे समस्त लोकांना, मिस्रातल्या लोकांना, इस्रायली लोकांना, जगावरच्या पृथ्वीवरच्या लोकांना त्या अकालपासून, त्या दुष्काळापासून वाचवण्याकरिता देवाने माझी निवड केली. बघा प्रियांनो, कोणा एका व्यक्तीचा उद्देश पूर्ण केल्याच्या द्वारे अनेक लोक आशीर्वादित होतात. आज तुमच्यावर देवाने तो उद्देश ठेवलेला आहे. काय तुम्ही त्या उद्देशाच्या प्रती विश्वासयोग्य आहात? आज काय तुम्ही एस्तर प्रमाणे म्हणता, मी माझा उद्देश पूर्ण करेल, मला ज्या प्रसंगातून जावं लागलं चालेल, मी तयार आहे, कठीण प्रसंगासाठी मी तयार आहे, मी त्या एव्हरी ट्रीटमेंट आणि एव्हरी ट्रेनिंग साठी मी तयार आहे, माझ्यावर काही पण बितलं तरी देखील मी तयार आहे. जर देवाने माझ्यासाठी एक योजना ठेवलेली आहे, त्या योजनेला पूर्ण करण्याकरिता मी स्थिर उभी राहील, मी उभी राहील आणि मी त्या लोकांसाठी आशीर्वादाचं कारण ठरेल जे लोक माझ्यासाठी वेट करत आहेत. जसे योसेफासाठी लोक वेट करत होते, जसे एस्तरसाठी इस्रायली लोक वेट करत होते, जसे मोशेसाठी इस्रायली लोक मिस्रामध्ये बंधुआईमध्ये वेट करत होते, आज तुमच्यासाठी अनेक लोक वेट करत आहेत. काय तुम्ही तुमच्या उद्देशामध्ये उभे राहाल? ड्रिवन बाय गॉड्स गिव्हन पर्पज. देवाच्या दैवी योजनेमध्ये, देवाच्या दैवी योजनेने प्रेरित व्हा, जी योजना तुमच्याद्वारे देवबाप पूर्ण करू इच्छितो. आज आपल्या स्वतःला समर्पित करा. देवाला सांगा, प्रभू माझ्या जीवनाचा उद्देश मला दाखव. माझ्या जीवनाचा, आज मी या जगात जिवंत आहे, माझ्या लाईफची किती वर्ष बाकी आहेत मला माहित नाही, परंतु तेवढे वर्ष, जितके वर्ष मी पृथ्वीवर राहीन तितके वर्ष मी तुझ्या त्या दैवी योजनेचा पार्ट बनेन. आज इथून जाता
जाताना, परमेश्वराच्या घरातून जाताना देवासमोर एक कमिटमेंट करा, देवा तुझा उद्देश माझ्या जीवनामध्ये पूर्ण होऊ देत. लोक काय म्हणतात मला पर्वा नाही, कोण माझा साथ देतं मला पर्वा नाही, माझ्यासोबत कोण उभा आहे मला पर्वा नाही, कोण मला वाईट बोलतंय मला पर्वा नाही. देव माझ्याबद्दल काय सांगतोय, देव मला काय म्हणत आहे, देव स्वर्ग मला कसं पाहत आहे. जसं मी पहिले बोलली, जनगणनेमध्ये तुम्ही एक नंबर आहात, जस्ट एक नंबर, परंतु स्वर्गामध्ये तुम्ही एक उद्देश आहात. स्वर्ग तुम्हाला एक उद्देश म्हणून बघतं. स्वर्ग तुम्हाला जेव्हा पाहतो तो एक मोठा पर्पस पाहतो. जेव्हा स्वर्ग तुम्हाला पाहतो तुमच्या मागे उभे असलेली भीड पाहतो. जेव्हा स्वर्ग तुम्हाला पाहतो, स्वर्ग तुमच्यावरचा उद्देश, देवाचा दैवी उद्देश पाहतो. तुम्ही साधारण नाही हो प्रियांनो, कठीण काळासाठी तयार होणारे लोक आहात. एस्तर सारखं आज कठीण प्रसंग आलाय, उभे राहा, उभे राहा, लढा. एस्तर लढली आपल्या लोकांकरिता. काय जाणो, मोर्देखाई बोलतो, काय जाणो की ह्याच कठीण प्रसंगासाठी तुझी निवड केली गेलेली आहे. तुमची आणि माझी निवड कठीण प्रसंगासाठी केली गेलेली आहे. जेव्हा तुम्ही त्या देवाच्या पर्पस मध्ये उभे राहता, तुम्हाला चांगलं फील नाही होणार. तुम्ही केलेल्या कष्टाचा कोणी अप्रिशिएट नाही करणार. तुम्हाला चांगलं फिलिंग नाही होणार. शत्रू तुम्हाला आतमधून सांगेल, अरे काही फायदा नाही, नको करू, नको जाऊ पुढे, काय प्रार्थना करत बसली, नको जाऊ, काही फायदा होत नाही. आतमधून गिल्ट येईल, खूप साऱ्या गोष्टी येईल, परंतु या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी झटकून उभं राहण्याची गरज आहे. जशी एस्तर उभी राहिली. एस्तर म्हणाली, आता मी मेली तर मेली, परंतु मी माझ्या लोकांसाठी मी राजाच्या समोर उभी राहील. एक सामर्थ्याने, एक करेजनी, एक हिमतीने तिने ती देवाचा उद्देश पूर्ण केला. प्रियांनो, एस्तरच्या पुस्तकामध्ये परमेश्वराचं नाव लिहिलेलं नाहीये, परंतु परमेश्वराचं अद्भुत काम एस्तरच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की कशा प्रतीने हा महिना देवाने आपल्याला थीम दिलेला आहे, गेम चेंजिंग गॉड. देव जो बाजी पलटणारा परमेश्वर आहे. एस्तरच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो किती अद्भुत रीतीने देवाने मोर्देखाईसाठी, देवाने आपल्या लोकांसाठी, देवाने आपल्या निवडलेल्या लोकांसाठी त्यांनी ती बाजी जो हामानाने कट केला होता, ती बाजी देवाने पलटून टाकली. आज तुमच्यासाठी, माझ्यासाठी देखील तोच देव, गेम चेंजिंग गॉड, तोच देव, बाजी पलटणारा परमेश्वर, तोच देव, तुमच्या जीवनावरती उद्देश ठेवणारा परमेश्वर तुम्हाला आज एनकरेज करत आहे. देवाच्या वचनातून तुम्हाला एनकरेज करत आहे. तुम्ही या कठीण समयासाठी तयार झालेले आहात. काय तुम्ही तयार आहात? काय तुम्ही देवाच्या उद्देशाच्या प्रती तुम्ही सेन्सिटिव्ह आहात? ड्रिवन बाय गॉड्स गिवन पर्पस. ओढले जा, देवी योजनेमध्ये ओढले जा. फरफट होते, नो मॅटर तुमची ओढताण होत असेल, देवाला धन्यवाद द्या की प्रभू तुम्हाला तिथे नेत आहे जिथे तुम्हाला असायला पाहिजे. जेव्हा आपली ओढताण होते, जेव्हा आपल्याला स्ट्रगल येतो, जेव्हा आपल्याला टॉर्मेंट केलं जातं, जेव्हा आपल्याला कष्ट होतात, त्यावेळेस ही गोष्ट निश्चित आहे की देव मला शेप करत आहे, देव मला ट्रेन करत आहे, देव मला त्याच्या पर्पस साठी तयार करत आहे. प्रियानो, देवाच्या पर्पजला हलक्यात नका घेऊ, देवाच्या उद्देशाला हलक्यात नका घेऊ, कारण तुमच्या मागे एक मोठी भीड वेट करत आहे. काय जाणो, कोणी एका व्यक्तीच्या मागे पौलुस वेट करत आहे, एका व्यक्तीच्या मागे अख्खा इस्रायल वेट करत आहे, एका व्यक्तीच्या मागे पूर्ण यहुदी कौम वेट करत आहे, देवाची निवडलेली प्रजा वेट करत आहे, एका व्यक्तीच्या मागे कितीतरी लोकांचा डिलिव्हरन्स वेट करत आहे, एका व्यक्तीच्या मागे कितीतरी लोकांची हिलिंग वेट करत आहे. आणि तुम्ही आरामदायक सिच्युएशन मध्ये कसे राहू शकता? मोर्देखाई एस्तरला म्हणाला, तू हे समजू नको की तू राजघराण्यात आहेस तर तू सुटशील. देव आपल्या लोकांचा कसाही सुटका करेल, परंतु काय माहित या कठीण प्रसंगासाठी तुला त्या ठिकाणी नेलेलं आहे.
आज कठीण प्रसंगातून तुम्ही जात असाल, देवाला धन्यवाद द्या की प्रभू तुझा उद्देश माझ्या जीवनामध्ये पूर्ण कर. तू माझ्यावर असलेली तुझी योजना तू पूर्ण कर राजा. या आपण आपल्या स्थानावर उभे राहू. स्तुती धन्यवाद प्रेमळ पित्या. प्रभूजी आम्ही तुला समर्पित होतो राजा. माझ्यासोबत तुम्ही देखील प्रार्थना करू शकता. प्रभूजी माझ्या जीवनाच्या या क्षणापर्यंत कदाचित तुझ्या उद्देशाला आम्ही समजू शकलो नाही. बऱ्याचदा आमची फरफट झाली, ओढताण झाली, खूप कठीण प्रसंगातून आम्हाला जावं लागलं. परंतु देवा ही तुझी योजना होती. आम्हाला तुझ्या योजनेमध्ये चालवण्याकरिता, आम्हाला तुझ्या योजनेमध्ये ढकलण्याकरिता ही तुझी योजना होती. आम्ही तुला धन्यवाद देतो दे बाप्पा. आमच्या जीवनाचे सर्व दिवस, जितके समय प्रभू आम्ही या पृथ्वी तलावर आहोत, प्रभू आम्ही तुझा उद्देश पूर्ण करू. प्रभू आम्ही या संसाराचे नाही, आम्ही स्वर्गीय स्थानाचे लोक आहोत. आम्ही स्वर्गीय उद्देश पूर्ण करण्याकरिता आम्ही झटू. प्रभू आमच्या जीवनामध्ये कितीही कठीण परिस्थिती आली, आम्ही एक्स्ट्रीम प्रेशर तुझ्या अनुग्रहाने आम्ही ते पार करू. कारण की तू आम्हाला तयार करत आहेस त्या दैवी योजनेकरिता. प्रभू इथे असणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनावरती तुझी योजना तू पूर्ण कर प्रभू. तू तुझे हातचे काम पूर्ण कर राजा. ऑनलाईन आम्हाला जे ऐकत आहेत त्यांच्या जीवनाची योजना तू पूर्ण कर दे बाप्पा. प्रभू आम्ही प्रार्थना करत आहोत, इवन ऑनलाईन देखील जे लोक आजारी आहेत प्रभू, तुझ्या जखमी हाताचा स्पर्श त्यांना या क्षणी होऊ देत प्रभूजी. गवाही येऊ देत की आम्ही वचन ऐकता ऐकता आम्ही बरे झालो. देवाचा उद्देश आमच्या जीवनामध्ये पूर्ण झाला आहे. लोक वचन ऐकता ऐकता छुटकारे पाहू देत. लोक वचन ऐकता ऐकता डिप्रेशन मधून बाहेर पडू दे. आज कोणी अशी व्यक्ती आहे की जी विचार करत आहे की माझ्या जीवनाचा काहीच उद्देश नाही, तो व्यक्ती हे वचन ऐकताना देवाची दैवी योजना त्याच्यावर प्रगट होऊ देत आणि पित्या तुझा उद्देश त्याच्या जीवनाच्या द्वारे पूर्ण केला जाऊ देत. प्रभू वचन ऐकणाऱ्या प्रत्येकाला प्रभू तू स्पर्श कर आणि तुझ्या दैवी योजनेचा भाग बनव. त्यांना टोकर प्रभू, पवित्र आत्मा त्यांना टोकर तुझ्या योजनेमध्ये, तुझ्या दैवी योजनेचा हिस्सा त्यांना बनव दे बाप्पा. आजच्या वचनाकरिता, आजच्या मनाकरिता आम्ही तुला खूप धन्यवाद देतो दे बाप्पा. दे बाप्पा ज्या लोकांनी आमची बुराई विचार केली त्या लोकांच्या बुराईच्या वरती तू आमची भलाई काढलेली आहेस प्रभू. आम्ही धन्यवाद देतो. जसं योसेफ म्हणाला, माझ्या देवानी सर्व गोष्टी माझ्यासाठी ही भलाई केलेली आहे, तसंच दे बाप्पा आम्ही देखील तेच म्हणत आहोत की आमच्याकरिता हर गोष्ट तू भलाईमध्ये तयार केलेली आहेस. धन्यवाद राजा. तुझा उद्देश आमच्या जीवनातून पूर्ण केला जाऊ देत प्रभूजी. प्रभू सर्व गोष्टींमध्ये तुला आम्ही महिमा देतो दे बाप्पा. तूच उंचावला जाऊ देत प्रभूजी. आम्ही घटू दे बाप्पा आणि तुझी महिमा होऊ देत प्रभू. स्वर्ग प्रभू आमच्या द्वारे प्रभू महिमा पाहू दे राजा. पवित्र आत्मा तुम्हाला खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला चालवलं, तुमचा उद्देश आमच्यावर पूर्ण केला, आम्हाला विदित केला, त्याबद्दल धन्यवाद राजा. प्रभू येशूच्या जिवंत पुनरुत्थानित नावामध्ये मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुम्हाला खूप ब्लेस करो.